त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली, या हेमंत गावंडे आणि ह्यांनी मुखत्यारपत्र तयार करून त्या ठिकाणी सरकारकडे म्हणजे तिथल्या कलेक्टरकडे अपील केलं आणि कलेक्टरला सांगितलं की जमीन आम्हाला परत द्या. कलेक्टरला ते नाकारलं. जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानंतर ते आयुक्तांकडे गेले. आयुक्तांनी पण त्यांची परवानगी, ही सरकारी जमीन आहे, ही तुमची जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी निर्णय दिला. त्या निर्णयाच्या वर त्यांनी अपील मंत्र्याकडे केलं आणि मंत्र्याकडे केल्यानंतर मंत्र्यांनी पण ते नाकारली म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टात गेल्यानंतर परत हायकोर्टाने सांगितलं सरकारला की 4 आठवड्याचा निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे सरकारकडे ते आली, केस आली. निर्णय सरकारकडे येत असताना सरकारने परत ते नाकारले. या दरम्यान 2016 साली 2015 साली 2014ला ही फाईल जी आहे, ह्या 2014च्या सुमारास याच्यावर TDR मिळावा. ही विकत घेता येणार नाही, त्यात परिवहन विभागासाठी अखेर आहे, ही जमीन आमची आहे असं दाखवून ह्या जमिनीवर TDR मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना TDR देण्याच्या मनस्थितीमध्ये आली. फाईल जी आहे त्या अंतिमतः TDR देण्याच्या संदर्भात, TDRचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरीपर्यंत आली. दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं 1914च्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो. त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला. एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता, त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला. आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं. ते पत्र लिहिलं जवळपास 15 जून 2014ला. माझं पत्र आहे एकनाथ वकडचं म्हणून, ही सर्वे नंबर 62 फायनल प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचं माझं पत्र आहे. आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा जागेचा TDR मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.